Our next topic is comparison of ratios. गुणोत्तरांची तुलना करणे. आता इथं आपण बघूया, if two ratios are given, if two ratios A upon B and C upon D are given, तर आपण आता ह्या दोनमध्ये कंपॅरिझन कसं करणार आहोत त्यासाठी, then to compare these two ratios we can use following rules. खालील आपण rules वापरणार आहोत. use following rules. First rule is if AD is greater than BC, बघा AD is greater than BC, then A upon B is greater than C upon D. Second rule is if AD is less than BC, then A upon B is less than C upon D. And third rule is if AD is equal to BC, then A upon B is equal to C upon D. म्हणजे थोडक्यात आपल्याला दोन रेशोंचं जर कंपॅरिझन करायचं आहे तर काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आणि त्यांच्यामध्ये तुलना करायची. त्यामधली जी मोठी असेल त्यावरून आपल्याला मोठं गुणोत्तर आणि लहान गुणोत्तर आपल्याला लक्षात येईल किंवा ते रेशोज इक्वल आहेत ते सुद्धा आपल्याला कळेल. त्यामुळं प्रश्न जो असतो तो आपला कसा असतोय, compare the following pairs of ratios. एक उदाहरण बघूया आपण आता. 4/9 and 7/8. आता आपल्याला ह्या दोन रेशोंचं कंपॅरिझन करायचं आहे. तर काय करणार आहे, साधं सोपं मगाशी सांगितलं त्याप्रमाणे क्रॉस मल्टिप्लिकेशन, म्हणजेच काय होईल 4 into 8 and 7 into 9. बरोबर आहे. इथं माहीत नाही आपल्याला काय आहे. 4 into 8 is 32 and 7 into 9 is 63. आता आपल्याला मोठी आणि लहान ठरवता येईल. 32 is less than 63 and therefore 4/9 is less than 7/8. हे झालं आपलं इथं उत्तर. लक्षात येते काय करणार आहोत आपण. सेकंड एक्झाम्पल इज square root of 13 upon square root of 8, square root of 7 upon square root of 5. आता बघा इथं परत मगाच्या सारखंच क्रॉस मल्टिप्लिकेशन, स्क्वेअर रूट ऑफ 13 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 5 अँड स्क्वेअर रूट ऑफ 7 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 8. स्क्वेअर रूट ऑफ 13 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 5 दोन्हीला वर्गमुळाचे चिन्ह आहे, त्यामुळे त्यांचा गुणाकार कसा करणार आपण, वर्गमूळ आहे तसंच आतल्या रॅडिकंडचा गुणाकार जसं सर्डमध्ये करत होतो तसाच. 13×5 = 65. इथं सुद्धा तसंच. 7×8 = 56. आता कोणती मोठी आहे बघा. आता इथं वर्गमुळातल्या संख्येचा न विचार करता आपण वर्गमुळातला विचार केला तरी सुद्धा चालेल, कारण दोन्हीकडे वर्गमुळाचं चिन्ह आहे. आणि जरी समजा आपण 65 आणि 56चा विचार केला तर कुठली मोठी आहे, 65 इज ग्रेटर दॅन. अँड देअरफॉर मग आपण काय म्हणू शकतोय की स्क्वेअर रूट ऑफ 13 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 8 इज ग्रेटर दॅन स्क्वेअर रूट ऑफ 7 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 5. कळतंय काय करणार आहोत आपण. आणखीन एक उदाहरण आपण बघूया. 3 square root of 5 upon 5 square root of 7 and square root of 63 upon square root of 125. आता बघा इथं काय करणार आहोत आपण.
क्रॉस मल्टिप्लिकेशन नेहमीप्रमाणे करणारच आहोत, त्यामुळं काय होईल 3 square root of 5 into square root of 125 and square root of 63 into 5 square root of 7. आता बघा रॅडिकंडचा गुणाकार आणि बाहेर असलेल्या संख्यांचा गुणाकार 3 into 1 3 square root of 5 into 125 5 आणि 125चा गुणाकार किती होईल 625 आणि इकडे काय होईल 5 आहे तसंच 63 into 7 441 बरोबर. आता ह्या दोन्हींची तुलना करायची म्हटलं आपण असंच तर लगेच तुलना करता येणार नाही. मग त्यासाठी आपल्याला एकतर ही 3 संख्या आत घालवायला पाहिजे किंवा याचं जर वर्गमूळ निघत असेल तर वर्गमूळ आपण काढू शकतोय. इथं आता वर्गमूळ निघते 625चं, त्यामुळे काय होईल 3 into 25 आणि 5 into 441चं स्क्वेअर रूट इज 21 75 105. आता बघा या दोन्हीमधला मोठा कोणता आणि लहान कोणती संख्या 105 is greater than 75 and therefore 3 square root of 5 upon 5 square root of 7 is less than square root of 63 upon square root of 125. कंपॅरिझन वर अशा वेगवेगळ्या पद्धतीची उदाहरणं आपल्याला कळतात की विचारलेली असतात. त्यामुळं होमवर्क आहे प्रॅक्टिस सेट 4.2 क्वेश्चन नंबर 3.